आधीच कापूस संपत होता. हे मार्च मध्ये चाललेला होतं, 12 मार्च. 11.50 लाख बहुतेक ठरवलं, 25,88,00,000 दिले. आणि कापूस साठवणूक बॅग पहिली रक्कम किती होती? 172 कोटी. आता ही 172 कोटी कशी फिरवली बघा, कुणीकडून कुणीकडे फिरवली. कापूस साठवणूक बॅग 1250 रुपये प्रति बॅग आणि संख्या 6,18,032. 77 कोटी 25 लाख, एकूण 172 कोटी 23 लाख. हा आकडा या ठिकाणी बरोबर आणला. सोयाबीन आणि इतर तेलबिया. सोयाबीन मध्ये नॅनो डीएपी फुले सुरू होण्याची अवस्था 600 ते 500 प्रति बॅग. इथं 7,74,829 शेतकरी ठरवला गेला, 46 कोटी. सोयाबीन नॅनो युरिया, पहिला डीएपी नॅनो युरिया 7,74,000, 17 कोटी 43 लाख. मेटाल्डिहाइड कीटकनाशक गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. ऍक्च्युअल हे घेऊ नका असं सुनील केंद्रेकरांनी पत्र पाठवलं होतं, ते पुढे मी दाखवतो. तर ते 2,50,000 शेतकरी ठरवले, 25 कोटी. आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप, छोटी अवजारे, किट इत्यादी नॅनो युरिया डीएपी फवारणीसाठी 1,500 रुपये प्रति पंप, हे 5,39,000, 80 कोटी. हे 80 कोटी रुपये इकडे फिरवले. म्हणजे गोडाऊन गेलं, तुमचं कापसाचं काय, शेतकऱ्यांना प्रचार प्रसिद्धी, हे सगळं मातीत गेलं. हे फक्त खरेदीवर आलं. आणि ती सगळी खरेदी किती आहे? 342 कोटी. आयुक्त कृषी श्री प्रवीण गेडाम यांनी अमुस अनुप कुमार यांना पत्र क्रमांक 78 15 मार्च नुसार महाराष्ट्र कृषी विकास मंडळ व इतर खरेदी करायच्या बाबीमध्ये महाराष्ट्र शासनाने डीबीटी धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजनामार्फत थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, हे नमूद केलंय. प्रवीण गेडाम यांनी नमूद केलंय की हे डीबीटी द्वारे द्यावं लागेल. एवढं सगळं होऊन सुद्धा परंतु शासनाने मात्र, म्हणजे यांनी सांगितलं नाही आम्ही सांगतो तेच हे करा. आणि 12/9/2017 एक शासन निर्णय की डीबीटी शिवाय शेतकऱ्यांची कुठलीही कसली खरेदी करून नये, परंतु वर उल्लेख केलेल्या बाबीमध्ये खरेदी करता येत नाही. हे कोणाचं आहे? माझं नाही, आयुक्त गेडाम साहेबांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या शासन निर्णयाच्या अटीमध्ये हे बसत नाही, हे पण क्लिअर सांगितलं. तसेच महाराष्ट्र शासनाने